कुकरमध्ये बनणारी झटपट अशी चिकन बिर्याणीची रेसिपी आज मी शेअर करणार आहे आणि एकदम जबरदस्त आणि टेस्टी अशी ही चिकनची बिर्याणी जी आहे ना ती रेडी होते आणि कुकरमध्ये मी बनवणार आहे म्हणजे एकदम टेस्टी आणि जबरदस्त आणि झटपट बनणारी टेस्टी अशी ही चिकनची बिर्याणीची रेसिपी। तर या रेसिपीसाठी कुकरमध्ये मी 3 चमचे तेल गरम करत ठेवलेले आहे। तेल चांगले गरम झाल्यानंतर आपण यामध्ये 4 कांदे चिरून टाकूया आणि कांद्याला आपण इथे परतून घेऊया जिथपर्यंत कांद्यावरती सोनेरी रंग येत नाही। आणि कांद्याला इथे मी परतून घेणार आहे। याबरोबर मी अख्खे गरम मसाले सुद्धा टाकून घेणार आहे। तर 2 दालचिनीचे तुकडे, 1 मोठी वेलची, 2 हिरवी वेलची, 1 स्टार फूल, 4 ते 5 लवंग, 7 ते 8 काळी मिरी आणि अर्धा चमचा शाही जिरे आणि 1 तमालपत्र सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया। मस्त असं मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया जिथपर्यंत कांद्यावरती सोनेरी रंग येत नाही। आणि कांद्या बघा मस्त सोनेरी रंग आलेला आहे, परतलेले आहे। तर आता या टाइमावरती आपण यामध्ये टाकूया चिकन। तर इथे मी 650 ग्राम चिकन घेतलेले होते, ज्याला स्वच्छ साफ करून आणि धुवून घेतलेले आहे। ते चिकन आपण यामध्ये टाकून घेऊया आणि चिकनला आपण इथे परतून घेऊया जिथपर्यंत याचा कच्चा वास निघत नाही। म्हणजे चिकन मधनं थोडं थोडं पाणी सुटेल, ते पाणी आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे। कलर सुद्धा हे बघा चिकनचा चेंज व्हायला लागेल। 2 ते 3 मिनिटं परतल्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट आणि परत 1.5 मिनिटं परतून घेणार आहे। म्हणजे जो कच्चा वास असतो ना आलं लसणाचा चिकनचा, याच्याने तो सगळा निघून जातो आणि मस्त असा टेस्ट तुमच्या बिर्याणीमध्ये येईल। तर चला परतून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। आपण इथे अर्धा ते 1 मिनिटं मी परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये टाकूया आपण पावडर मसाले आणि मीठ। तर मीठ टाकूया चवीनुसार, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि परत आपण हे सर्व मसाले मिक्स करून घेणार आहोत। त्या अगोदर टाकूया आपण 2 टोमॅटो, ज्याला मी ग्राइंड करून घेतलेले आहे। ते टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊया। 3 ते 4 हिरवी मिरची चिरून टाकूया आणि पुदिना आणि कोथिंबीर चिरलेले यामध्ये टाकून घेऊया। याच्याने खूप छान चव येते बिर्याणीच्या मसाल्यामध्ये। मिक्स करून घेऊया आणि आपण इथे परतून घेऊया जिथपर्यंत तेल सुटत नाही। म्हणजे टोमॅटोचे जे पाणी सुटेल ना, ते आपल्याला पूर्णपणे ड्राय करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे मसाल्याला जिथपर्यंत तेल सुटत नाही। जेव्हा तेल सुटेल तेव्हा आपण यामध्ये टाकूया 100 ग्राम दही। त्याबरोबर टाकूया आपण यामध्ये बिर्याणी मसाला 1 टेबलस्पून। याच्याने खूप छान चव येते आपल्या बिर्याणी मसाल्याने। 2 ते 3 थेंब आपण यामध्ये टाकूया केवडा एसेन्सची आणि मिक्स करून घेऊया आणि इथे आपण परतून घेऊया। तर चला मिक्स करून घेऊया आपण इथे। आता जेव्हा यामधनं दहीचं पाणी सुटणार आहे ना, त्याच पाण्यामध्ये आपल्याला चिकनला शिजवायचं आहे। तर कुकरचं झाकण आपण इथे लावून घेऊया आणि हाय फ्लेमवर घेऊया एक प्रेशर आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घेऊया। प्रेशर आपण ऑटोमॅटिकली रिलीज करून घेऊया जिथपर्यंत आपण राईस बॉईल करून घेऊया। तर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये टाकूया 2 ते 3 केवडा एसेन्स, 2 तमालपत्र, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे, शाही जिरे अर्धा चमचा, 2 ते 3 लवंग, 1 मोठी वेलची, 2 छोटी वेलची आणि 7 ते 8 काळी मिरी, थोडेसे पुदिन्याचे पानं, थोडीशी कोथिंबीर आणि मीठ टाकून घेऊया आपण यामध्ये। थोडंसं मीठ जास्त टाकून घेऊया कारण आपण एक्स्ट्रा पाणी काढून घेणार आहोत। थोडंसं तेल टाकून घेऊया आणि यामध्ये टाकणार आहोत आपण 2 ग्लास बासमती राईस, ज्याला मी 15 मिनिटं अगोदर भिजवत ठेवलेलं होतं। ते राईस आपण यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। आता राईसला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि हे बघा 90% राईस मी इथे शिजवून घेतलेलं आहे। तर आता जे एक्स्ट्रा पाणी आहे ना, ते आपण यामधनं काढून घेऊया आणि हे बघा पूर्ण प्रेशर सुद्धा मी ऑटोमॅटिकली रिलीज करून घेतलेलं आहे। तर आता गॅसची फ्लेम मी लो फ्लेम वरती ऑन केलेली आहे। तर चला चेक करून घेऊया आणि हे बघा मस्त जबरदस्त असा आपला हा चिकन जो आहे ना, तो शिजलेला आहे। अजून शिजेल जेव्हा आपण दम करणार आहोत। आणि हे बघा मस्त मसाला आपला बिर्याणीचा झालेला आहे रेडी। तर आता आपण थोडंसं मिक्स करून घेऊया इथे। आता गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे। तर यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं पुदिना आणि कोथिंबीर, कारण आपण लेयर इथे लावणार आहोत आणि यावरती मी टाकणार आहे राईस। तर हे बघा मस्त असे सुटसुटीत राईस आपले झालेले आहेत रेडी। तर इथे आपण डायरेक्ट इथे बघा मी राईस टाकत आहे। पाणी मधनं काढून घेऊया आणि डायरेक्ट राईस जे आहे ते आपण यावरती टाकून घेऊया। एकदम जबरदस्त अशी आपली ही बिर्याणी आता होणार आहे रेडी। तर आपण इथे दम करणार आहोत बिर्याणीला आता। तर पहिले पूर्ण राईस इथे मी टाकून घेतलेला आहे। चमच्याच्या मदतीने पूर्ण स्प्रेड करून घेऊया राईसला
आणि त्यानंतर आपण यावरती टाकूया थोडेसे पुदिन्याचे पानं आणि कोथिंबीर. त्याबरोबर टाकूया आपण यामध्ये थोडासा कांदा, फ्राय केलेला कांदा जो असतो ना तो टाकलेला आहे वरून. त्याबरोबर टाकूया आपण फूड कलर. तर इथे ऑरेंज फूड कलर मी टाकत आहे. 2 बिनचं फूड कलर घेतलेलं होतं, त्याला 1 चम्मच पाण्यामध्ये भिजवत ठेवलेलं होतं. ते फूड कलर यामध्ये टाकून घेऊया. आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया तूप, कारण तूप टाकल्याने खूप छान चव येते अजून बिर्याणीमध्ये. तर हे तूप आपण यामध्ये टाकून घेऊया आणि मस्त असं आपण इथे चमच्याच्या मदतीने थोडंसं होल करून मी घेतलेलं आहे. आता झाकण लावून घेऊया आणि लो फ्लेम वरती आपण इथे दम करून घेऊया 10 मिनिटं. म्हणजे मस्त अशी आपली बिर्याणी जी आहे ना ती दम होईल आणि एकदम जबरदस्त अशी रेडी होईल. 10 मिनिटं झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया आणि पूर्ण प्रेशर ऑटोमॅटिकली रिलीज केलेलं आहे. आणि हे बघा एकदम जबरदस्त बिर्याणी आपली झालेली आहे दम. तर ही झटपट अशी कुकरवाली बिर्याणी तुम्ही सुद्धा ट्राय करा, नक्की तुम्हाला खूप आवडेल आणि एकदम जबरदस्त अशी रेडी होते. हे बघा एकदम सुटसुटीत राईस आणि एकदम मसालेदार अशी ही चिकनची बिर्याणी. तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजची ही बिर्याणीची रेसिपी कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तर चला गरम गरम बिर्याणी आता मी प्लेटमध्ये इथे काढून घेत आहे आणि तुम्ही पाहत असाल किती मस्त असा मसाला आपला रेडी झालेला आहे आणि त्याबरोबर एकदम टेस्टी टेस्टी अशी ही बिर्याणी. तर गरमागरम प्लेटमध्ये आपण ही बिर्याणी करून घेऊया सर. आणि त्यानंतर एक साईडला मसाला आणि एक साईडला मी टाकलेला आहे प्लेन राईस आणि एकदम शिजलेले मस्त असे सॉफ्ट सॉफ्ट चिकन आणि खाण्यामध्ये सुंदर अशी आणि टेस्टी अशी ही चिकनची बिर्याणी. तर रेसिपी तुम्हाला ही नक्की आवडेल तर नक्की ट्राय करा आणि तुम्ही आम्हाला फीडबॅक जरूर द्या. गरम गरम बिर्याणी रायता बरोबर सर्व करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अँड एन्जॉय. या माझ्या बरोबर चिकनची बिर्याणी खायला, जी झालेली आहे एकदम जबरदस्त अशी.